श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर आपण याच व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा कशी करावी याबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहे। तर स्नान केल्यानंतर, सकाळी स्नान केल्यानंतर आपण पितृसूक्त जे आहे, पितृसूक्त पान नंबर 71 वरती दिलेलं आहे की जे नित्यसेवा ग्रंथामध्ये आहे, त्याचं आपण दक्षिणेला तोंड करून त्याचं पठण करावं। ते पठण केल्यानंतर आपण हातपाय स्वच्छ धुवून येऊन मग नित्यसेवा ग्रंथातील जे स्वामीस्तवन आहे ते स्वामीस्तवन वाचावं। कारण की कोणतीही स्वामींची सेवा सुरू करण्यापूर्वी जे श्री स्वामीस्तवन आहे ते स्वामीस्तवन पठण केलं पाहिजे आणि त्यानंतरच मग आपण एक माळ किंवा आपण 11 माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करू शकतो। एक माळ किंवा 11 माळ जप झाल्यानंतर आपण क्रमशः जे श्री स्वामी चरित्र सारामृत पोथी आहे त्या पोथीमधले क्रमशः आपण रोज 3 अध्यायचं आपण पठण करू शकतो। आणि या सेवेला आपण गुरुवारी किंवा कधीही आपण सुरुवात करू शकतो। तर पहिला, दुसरा आणि तिसरा अध्याय जर आपण गुरुवारी करणार असू तर तो पहिला, दुसरा आणि तिसरा अध्याय येईल आणि शुक्रवारी चौथा, पाचवा आणि सहावा अध्याय येईल। शनिवारी 7वा, 8वा आणि 9वा अध्याय असं जे क्रमशः जे 3 अध्याय आहेत त्या 3 अध्यायाचं आपण पठण रोजच्या रोज करू शकतो। आणि 7 दिवसामध्ये आपलं जे 21 अध्याय ते 21 अध्याय पठण होत आहेत, म्हणजेच आपलं एक पारायण जे आहे ते एक पारायण पूर्ण होत आहे। तर आता त्याच्यानंतर आपल्याला एक माळ जी आहे ते नववर्णव मंत्राची करायची आहे। नववर्णव मंत्र असा आहे की ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, की जो आपल्या नित्यसेवा ग्रंथामध्ये मंत्र जो विभाग आहे त्या मंत्र विभागामध्ये हा जो मंत्र आहे नववर्णव मंत्र तो दिलेला आहे। आपण जी रोजची नित्यसेवा करणार आहोत त्या नित्यसेवेने आपल्या जीवनामधले जे सांसारिक ज्या अडचणी असतात त्या अडचणी नक्कीच कमी होतात आणि आपल्या घरामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा वास नेहमी राहतो। आपली काळजी मिटते, आपले जी भीती आहे ती भीती जाते आणि संकटाला सामोरे जाण्याची शक्ती आपल्यामध्ये, क्षमता जी असते क्षमता आपल्यामध्ये प्राप्त होत असते। आपल्यामध्ये जे सत्वगुण आहे ते सत्वगुणामध्ये जलद गतीने वृद्धी होते आणि आपली प्रारब्धाची जी तीव्रता आहे ती तीव्रता नक्कीच कमी होते। आपल्याला समाधान मिळतं, आपली जी वास्तू आहे ती वास्तूसुद्धा शुद्ध होते आणि प्रारब्ध भोगण्याची क्षमता जी आहे ती क्षमतासुद्धा आपल्या नित्यसेवेने वाढत असते। आपल्या घरामध्ये सात्विकता वाढते, ज्या काही आपल्या सांसारिक अडचणी आहेत त्या सांसारिक अडचणी कमी होत असतात। आपल्यावरती सद्गुरूंचा कृपाशीर्वाद मिळून आपल्या साधनेमध्ये आपल्या सतत मस्तकावरती त्यांचा सद्गुरूंचा कृपाशीर्वाद नेहमी राहतो। त्याच्यानंतर आपल्या जे सत्वगुण आहेत ते सत्वगुणामध्ये सुद्धा जलद गतीने वृद्धी होत असते आणि संकटाला सामोरे जाण्याची आपल्यामध्ये क्षमता निर्माण होत असते। तर अशा प्रकारे श्री स्वामी समर्थ महाराजांची आपण नित्यसेवा आपण करू शकतो। एक माळ किंवा 11 माळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप, त्याच्यानंतर क्रमशः रोजच्या रोज 3 अध्याय आणि नववर्णव मंत्राची 1 माळ आपण रोजच्या रोज आपण नित्यसेवेमध्ये ह्या सेवा आपण करू शकतो। तर अशा प्रकारे आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची जी नित्यसेवा आहे ती नित्यसेवा आपण करू शकतो। जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। मी झालेली सर्व सेवा मी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि मी इथंच थांबते। श्री स्वामी समर्थ।